नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 जिल्हाधिकारी। पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यास आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये। पहा, पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3, पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार। पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना असतो। प्रश्न क्रमांक 4, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिराव फुले। शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक हे महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत। प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 मोरारजी देसाई। डॅश पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान मोरारजी देसाई हे आहेत। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र निवडणूक आयोग। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या महाराष्ट्र निवडणूक आयोग हे घेते। प्रश्न क्रमांक 7, दूध नासणे ही कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 4 जैवरासायनिक। दूध नासणे ही जैवरासायनिक प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 8, उपरा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मण माने। उपरा या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण माने हे आहेत। प्रश्न क्रमांक 9, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा, ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10, भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? पहा, ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा। भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 11, जर भारताचे चलन रुपया असेल तर जपानचे चलन कोणते? पहा, ऑप्शन क्रमांक 3 येन। भारताचे चलन रुपया हे आहे तर जपानचे चलन हे येन आहे। प्रश्न क्रमांक 12, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? पहा, ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी। दर्पण हे पत्र 1832 मध्ये मुंबईत बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले। प्रश्न क्रमांक 13, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14, क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा। पहा, ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष। क्रीडांगण या शब्दाचा समास तत्पुरुष असा होतो। प्रश्न क्रमांक 15, गावातील कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार। गावातील कोतवालाची नेमणूक हे करण्याचा अधिकार तहसीलदार यांना असतो। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश डॅश यांना मानतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव यांना। महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून संत नामदेव यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 17, कोणते पीक भारतीय शेतकऱ्यांना जास्त नगदी उत्पन्न मिळवून देते? पहा, ऑप्शन क्रमांक 3 तंबाखू। तंबाखू हे पीक भारतीय शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात नगदी उत्पन्न मिळवून देते। प्रश्न क्रमांक 18, मेजर ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
तर पहा ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. मेजर ध्यानचंद्र ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19 पितळखोरा ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. पितळखोरा ही लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 20 राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती यांना. राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 21 हाडांच्या निरोगी वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी कोणते जीवनसत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ड. हाडांच्या निरोगी वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी विटॅमिन ड हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 22 हेळसांड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पहा ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच दुर्लक्ष करणे. हेळसांड करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 23 पाण्याची खोली ही कोणत्या एककामध्ये मोजतात? पहा ऑप्शन क्रमांक 2 फॅथम. पाण्याची खोली ही फॅथम या एककामध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 24 नीलक्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा ऑप्शन क्रमांक 1 मत्स्य उत्पादन. नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25 स्वतंत्र भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पहा ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू. स्वतंत्र भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल ह्या सरोजिनी नायडू ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 26 जगातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ॲमेझॉन. जगातील सर्वात मोठी नदी ही ॲमेझॉन ही आहे. प्रश्न क्रमांक 27 एखाद्या घटनेला किंवा स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात? पहा ऑप्शन क्रमांक 3 रौप्य महोत्सव. एखाद्या घटनेला किंवा स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव हा महोत्सव साजरा करतात. प्रश्न क्रमांक 28 इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे उभारली होती? पहा ऑप्शन क्रमांक 1 सुरत या ठिकाणी. इंग्रजांनी आपली पहिली वखार ही सुरत या ठिकाणी उभारली होती. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र शाश्वत विकास केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र हे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? पहा ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा. पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 31 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पहा ऑप्शन क्रमांक 3 जायकवाडी. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे जायकवाडी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 32 अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक हे स्टीफन हॉकिंग हे आहेत. प्रश्न क्रमांक 33 भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? पहा ऑप्शन क्रमांक 1 जयपूर. जयपूर हे शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34 कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 करडई. करडईचे तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 35 मूग गिळणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गप्प बसणे. मूग गिळणे म्हणजेच गप्प बसणे. प्रश्न क्रमांक 36 रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना ही कोणी केली? पहा ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली.
प्रश्न क्रमांक 37, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? पहा ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ. ग्रँडमास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो. प्रश्न क्रमांक 38, भारताने अणुशक्ती प्रशिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3, पोखरण. भारताने अणुशक्ती प्रशिक्षण हे पोखरण या ठिकाणी केले आहे. प्रश्न क्रमांक 39, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर पहा ऑप्शन क्रमांक 1, नागपूर या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? तर पहा ऑप्शन क्रमांक 1, आचार्य देवव्रत यांना. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांना नियुक्त करण्यात आले.